ABP न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। अकोले तालुक्यातील वर्ग 2 जमीनधारक शेतकरी हे 100% पीक विम्यापासून वंचित राहणार आहेत, अशी तक्रार अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांनी माजी आमदार श्री वैभवराव पिचड साहेब यांच्याकडे केली। त्या तक्रारीची दखल घेत वैभवराव पिचड साहेब यांनी जिल्हा प्रशासन व अकोले तालुका महसूल व कृषी प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधून अकोले तालुक्यातील कोणताही शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहता कामा नये अशी सूचना प्रशासनास केली व त्यामुळे आजपासून वर्ग 2 जमीनधारक शेतकरी यांचे पीक विमा कृषी सहाय्यक भरून घेत आहेत, तसेच व राष्ट्रीयकृत बँकांमध्ये देखील भरून घ्यावेत अशा सूचना प्रशासनामार्फत करण्यात आली आहे। तसेच 31 जुलैपर्यंत पीक विम्याची मुदतवाढ देखील मिळाली आहे, तरी कोणीही शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहू नये यासाठी माजी आमदार वैभवराव पिचड साहेब यांनी प्रयत्न केले आहेत। ब्राह्मणवाडा प्रतिनिधी संजय भाऊ गायकर। जो पीक विम्याचा महत्त्वाचा प्रश्न होता तो वर्ग 2 जमिनीचा होता, तर तो प्रश्न आपल्या तालुक्याचे माजी आमदार वैभवराव पिचड यांनी सर्व कृषी अधिकारी महसूलच्या अधिकाऱ्यांशी बोलून तो प्रश्न मार्गी लावला आहे। तरी वर्ग 2च्या सर्व जमीनधारकांनी या संधीचा लाभ घेऊन आपला पीक विमा राष्ट्रीयकृत बँकेत किंवा कृषी अधिकाऱ्यांमार्फत भरून आपल्या या संधीचं सोनं करावं आणि वर्ग 1चे जे शेतकरी आहेत त्यांनी ऑनलाईन विमा भरून 31 तारखेपर्यंत विम्याची मुदत आहे तोपर्यंत या संधीचा फायदा घ्यावा एवढी सर्व शेतकऱ्यांना विनंती करून इथे थांबतो। कृष्ण हरी, अकोले तालुक्यातील आम्ही सर्व वैभव भाऊंचे कार्यकर्ते, अकोले तालुक्याचे माजी सभापती माननीय श्री भरतजी घाणे साहेब, तसेच आमच्या परिसरातील समाजामध्ये नेहमी धावपळ करणारे असे आनंदजी घाणे साहेब, तसेच महावितरण कंपनीचे रिटायर्ड अधिकारी श्री संकोर साहेब, तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेशजी गवाळे साहेब, तसेच अशोकजी भोजने साहेब, तसेच अकोले तालुका बाजार समितीचे डायरेक्टर तुकारामजी खाडे साहेब, तसेच आदिवासी उन्नती सेवा मंडळाचे डायरेक्टर भरतजी घोरपडे साहेब, तसेच याच परिसरातील वारकरी संप्रदायामध्ये अति जीवापाड प्रेम असणारे असे भाऊराव भांगरे बाबा व अनेक शेतकरी, या सर्व शेतकऱ्यांचे आज मी आभार मानतो की त्यांनी अकोले तालुक्यातील जे शेतकऱ्यांना आव्हान केलं आहे की वर्ग 2 जमीनधारक शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यासाठी वैभव भाऊंच्या वतीने जो प्रयत्न जिल्हा प्रशासन तालुका प्रशासनाला करून जे आज प्रयत्नाला यश आलं, त्या प्रयत्नाबद्दल आम्ही सर्व भाऊंचे कार्यकर्ते भाऊंचा आभार मानतो व सर्व कार्यकर्त्यांनी जी या शेतकऱ्यांची दखल भाऊंपर्यंत मांडली व ती दखल आज सुटलेली आहे, अशा सर्व पदाधिकाऱ्यांचे मी एक छोटासा कार्यकर्ता म्हणून आभार मानतो व थांबतो। रामकृष्ण हरी। अकोले तालुक्यातील वर्ग 2चे शेतकरी आमच्या प्रयत्नाने पीक विम्याच्या संदर्भात जे त्यांना यश आलं त्या यशाचं अभिनंदन प्रथमतः आम्ही सर्व कार्यकर्ते शेतकरी मंडळी करतो आणि वैभव भाऊंना जे पीक विम्यासंदर्भात शेतकऱ्यांना माहिती दिली, तक्रारी केल्यानंतर माहिती दिली की सर्व वर्ग 2चे किंवा वर्ग 1चे सुद्धा शेतकऱ्यांनी पीक विमा 15 तारखेपर्यंत मुदतवाढ केलेली आहे, ते राष्ट्रीयकृत बँकेमध्ये भरण्यात यावा किंवा कृषी खात्याकडनं भरून घेण्यात यावे असं आम्ही वैभव भावांच्या आवाहन करतो। वैभव भावांच्या वतीने आम्ही आवाहन करतो आणि थांबतो। धन्यवाद। अकोले तालुक्यातील नंबर 2 वर्गच्या ज्या जमिनी आहेत त्या विशेषतः आमच्या शेंगडी बंदरगार विभागात आणि विशेषतः अकोले तालुक्यात अनेक ठिकाणी आहेत, परंतु शासनाच्या ध्येय धोरणाच्या बाबतीत शासनाने जो निर्णय घेतला की 14 जुलै पीक विमा भरण्याची तारीख होती, परंतु आता ती 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे। तेव्हा सर्व शेतकरी, कर्जदार शेतकरी, बिगर कर्जदार शेतकरी
यांनी आपला विमा 31 जुलैपर्यंत भरण्यात यावा असे वैभव भाऊंच्या या नेतृत्वात आम्ही सर्व कार्यकर्ते, शेतकरी, समाजसेवक डॉक्टर आनंद गाणे साहेब, बाजीराव सबू साहेब आणि भरतदादा गाणे साहेब, भरत गोरपडे साहेब, संतोष सोडणर, अशोक बोरणे, सुरेशदादा गाभाले, गुणाजी झोले, भाऊराव भांगरे आणि मी स्वतः तुकाराम खाडे सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की भाऊनी जे प्रयत्न केले त्या प्रयत्नाला यश आले आहे आणि त्या यशाचे आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांचे स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि परिसरातील नंबर 2च्या सर्व शेतकऱ्यांनी आपला विमा 31 जुलैपर्यंत राष्ट्रीयकृत बँक असो अथवा सहकारी बँक असो आणि जर अडचण आल्यास कृषी सहाय्यकामार्फत आपला विमा भरून घ्यावा असे जाहीर आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद. अकोले तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की 15 जुलैपर्यंत जो काही पीक विमा भरण्याचा शासनाचं धोरण आणि तारीख डिक्लेअर होती, यामध्ये माजी आमदार वैभव भाऊ यांच्या प्रयत्नांना निश्चित यश आलेलं आहे. नैसर्गिक आपत्तीला सामोरे जात असताना काही वर्ग 2च्या ज्या जमीनधारक आहेत हे कायमच नैसर्गिक आपत्तीला सामोरे जात असायचे. त्यांना कृषीची डेव्हलप करता येत नसायची, पीक विमा भरता येत नसायचा. हेच शेतकरी 15 तारखेला माजी आमदार वैभव भाऊ पिचड यांच्याकडे गेले आणि आपलं गव्हाणं त्यांनी भाऊंना सांगितलं. भाऊंनी याच प्रश्नाची दखल घेऊन जिल्हा प्रशासन असेल, कृषी प्रशासन असेल, अशा सर्वच अधिकाऱ्यांना सूचना देऊन या ज्या काही वर्ग 2चे जमीनधारक शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहत असायचे, यांना आदेश काढून त्यांना सुद्धा पीक विम्याचा लाभ घेता येईल अशा प्रकारची भाऊंच्याकडून सूचना आली. त्या सूचनेचा आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी स्वागत करतो आणि भाऊच्या प्रयत्न सोडणर, गुणाजी झोले असे सर्व शेतकरी या ठिकाणी उपस्थित असलेच्या वतीनं आम्ही भाऊंचे सुद्धा अभिनंदन करतो आणि शेतकऱ्यांना शासकीय सवलतीच्या या योजनेचा लाभ मिळवून दिल्याबद्दल सर्व शेतकरी वर्गातून भाऊंचे या ठिकाणी अभिनंदन होत आहे. अशा प्रकारचं आम्ही या ठिकाणी सूचित करतो. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com.